आपण कंधार आणि मुखेड विधानसभेतील शिवसैनिक, इतर पक्षांचे आपले सहयोगी, प्रेम करणारे मंडळी, आमचे मित्र, शहर पातळीवरचे बजरंग कल्याणी, शिवाजी मुद्देवाड, सचिन आहे, इथं कितीतरी मान्यवर या ठिकाणी आलेले आहे आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी विचारमंथन झालेलं आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही आहे. मित्रो, मुखेड आणि कंधार या परिसराच्या खूप खूप व्यथा आहे. या ठिकाणी काही मान्यवरांनी बोलताना पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्या अनुदानाची बाब प्रकर्षाने या ठिकाणी मांडलेली आहे. हा मुद्दा आपल्याला त्या मेळाव्यात चर्चेला घेता येईल. मुखेडच्या रोजगाराचा प्रश्न आहे. मुखेडला 75 वर्षे झाले स्वातंत्र्य होऊन MIDC नाही आहे. हा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी चर्चेला घेता येईल. 40 वर्ष मुखेडचं भूषण असलेलं लेंडी धरण होत नाही आहे. त्याला सुद्धा आपल्याला अंतिमरित्या कसं करता येईल याच्याबद्दल चर्चा करता येईल. मुखेडमध्ये जे सामाजिक रचना आहे, मराठा समाज, लिंगायत समाज, धनगर समाज, बौद्ध समाज, मातंग समाज, परीट समाज, भोलार समाज, असंख्य बांधव आहेत ज्यांच्या दाराती कुठली सामाजिक किंवा त्यांचा हक्क असणारा, त्यांनी वाटा घेणारा असा कुठलाही निर्णय त्यांच्या दारात पोहोचलेला नाही आहे. यासाठी केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत. त्याच्यातून आपल्या ह्या सामान्य कुटुंबांना काय न्याय देऊ शकतो ह्याच्यावर बी आम्ही विचारमंथन करणार आहोत. मित्र, आता बालाजी पाटील खतगावकर मुखेड कंधार विधानसभेसाठी उमेदवार निश्चित झालेले आहेत. आता ह्याच्याबद्दल कोणी शंका घ्यायची काही गरज नाही आहे. वरिष्ठांची जबाबदारी आहे, आमची परिपूर्ण तयारी आहे की येणारी विधानसभा 100% आपण यशस्वी करणार आहोत. मुंडे साहेब, मी मुक्रामाबाद, रावी असेल, दोन्ही राजुरा असतील, चोंडी असेल, एकलारा असेल, खरपखंडगाव असेल, होकर्णा असेल, सावरगाव असेल, जाम असेल, कुरळा असेल, पेटवडज असेल, एल्लूर असेल, 1000 गावचे नावं घेऊ शकतो मी. म्हणजे आपल्याकडे 350 गावं आहेत, वाडी आहेत. माझे 2-2 राऊंड झालेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा स्फूर्त असं प्रतिसाद आहे. आम्ही जिथं जिथं जातो, आमचा शेवटचा कार्यक्रम रात्री 2-3ला पूर्ण होतो. लोक ही निवडणूक डोक्यावर घेतलेली आहे. लोकांनी आता स्वयंस्फूर्तीनं बाहेर पडत आहेत. यामध्ये सर्व पक्षांचे लोक आहेत. सामूहिक लोकांनी ठरवलेलं आहे आपल्याला बदल करायचा आहे. तर माझी नम्र विनंती आहे, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कामं करायची आहेत. रस्त्यांचे कामं अजून खूप अधुरे आहेत. दवाखान्याच्या दर्जाचे कामं अधुरे आहेत. देवी अहिल्याबाईंच्या स्मारकाचा पुतळ्याचा विषय आहे. 90% आपण मार्गी लावलेला आहे. डॉक्टर श्रीरामेजी, आरोग्याचे विषय आहेत, व्यापाऱ्यांचे विषय आहेत, शेतीचे विषय आहेत, शेतमजुराचे विषय आहेत, बेरोजगाराला व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्यायचं आहे, सिंचनाची क्षमता वाढवायचं आहे. या सगळ्या बाबीवर जर आपल्याला काम करायचं असेल, मुखेड आणि कंधार विधानसभेमध्ये बालाजी पाटील खतगावकर यांना आता निवडून देणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये माझे जे मान्यवर आहेत, मला ज्यांनी सपोर्ट करतात, त्या सगळ्या मान्यवराला माझी विनंती आहे की आपण एक विधानसभा निवडणूक कोर कमिटी तयार करावी आणि त्याचं काम मी एक 5-10 लोकांना या ठिकाणी देतो. त्यामध्ये त्यांनी 100पर्यंत कार्यकर्त्याला समावेश करावा. सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि शिवसेनेचे मेजर कार्यकर्ते, ती ह्या विधानसभेला कोर कमिटी म्हणून काम करेल आणि ह्याचं गठन 2 दिवसात पूर्ण करावं. आणि याचे चेअरमन 2 असतील. आमचे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे
आणि माजी सभापती अशोकजी पाटील रावीकर आणि त्यांना सहाय्यक असतील डॉक्टर श्रीरामे साहेब, हे आपले जे इथं बसलेले जे 100-150 मान्यवर आहेत हे सगळ्यांचा ह्याच्यामध्ये समावेश असेल. आणि ही कोर टीम रोज भेटेल, रोज नियोजन करेल, गावनिया काय झालं याचा आढावा घेईल, कुठं आपण कमी पडतो, अजून आपल्याला जास्त काय करायचं आहे. येणारे 1.5 महिना म्हणजे आता इलेक्शनच्या पूर्वीचा म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वीचे फार कमी दिवस राहिलेले आहेत आणि आचारसंहितेमध्ये आपल्याला काही नियंत्रण बंधन येतात. आपण 100% आचारसंहितेचा अंमल करणारे लोक आहोत. तर आता आपली रात्रदिवस आपण मतदारापर्यंत कसं पोहोचू आणि मतदानासाठी 100% कसं बाहेर काढू, ह्याच्यासाठी ही कोर टीम अभ्यास करून आणि विकासाच्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे याच्यासोबत ते अभ्यास करून आपल्याला मुद्दे देतील आणि ती कोर टीम पूर्ण विधानसभेसाठी नियंत्रण करेल. अशोक पाटील हा सुझाव कसा वाटतो? तर या अनुषंगाने 2 दिवसामध्ये आम्ही हे काम करू. साधारणतः या विधानसभेमध्ये एकूण 19 गण आहेत आणि 9 जिल्हा परिषद सर्कल आहेत. माझी एक विनंती आहे, या 100 कार्यकर्त्याची जी कोर टीम असेल हे सगळे मान्यवर असतील. माझा जो सेकंड कॅटेगरीचा कार्यकर्ता असेल त्याला 10 कार्यकर्ते एका गणात सेकंड फळीची, म्हणजे 19 गणामध्ये एका गणामध्ये 10 कार्यकर्ते. ह्याची निवड हे कोर कमिटी करेल. खूप चर्चा करून खूप लोकांना विश्वासात घेऊन एखादी निवड झाली म्हणजे काय ते दगडावरची रेघ नाही आहे. 10च्या ठिकाणी 15ही करता येतात, पण एकही कार्यकर्ता नाराज नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीनं गणवाईज कार्यकर्ता कमिटी आपल्याला गठीत करायचं आहे. त्याच धर्तीवर बजरंगजी, शिवाजी मुद्देवाड, सचिन, पंकज गायकवाड, शहर पातळीवर 4 माजी नगराध्यक्षांच्या घरी मी गेलो. पूर्ण शहर आपल्या पाठीशी राहण्याची मला गवाही दिलेलं आहे. तर जे 17 वार्ड आहेत, जसं गणवाईज आपण कमिटी करतो, वार्डनी या 10 लोकांची आपल्याला कमिटी करायची आहे. हे आपलं इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी असलेला कॅडर बेस मार्गदर्शक राहील आणि थोड्या दिवसात आम्ही हे जाहीर करू. यानंतर आपल्याकडे 350 बूथ आहेत. तर आपल्याला निवडणूक कामामध्ये बूथ मी आपल्याला जीवाभावाचे भाऊ लागणार आहे. रक्त ओतून, जीव ओतून, कारण हे लढाई आहे, हे शेवटची प्लॅनिंग आहे. मला यांनी फोन केला, यांनी सोशल मीडियामध्ये मेसेज टाकला, असं घाबरण्याची ही लढाई नाही आहे. लोकशाहीमध्ये मुंडे साहेबांनी त्यांचा अनुभव सांगला, सुभाषरावजी काटेंनी त्यांचा अनुभव सांगला. तुमच्या केसालाही जर धक्का लागला ना, हा बालाजी पाटील इथं प्राण देईल. बोलणं, एखाद्याला ॲलिगेशन करणं हे सोपं आहे, हे लोकशाही आहे. माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, आपल्याला हे सगळं जगन्नाथाचा रथ फार शांततेनं पूर्ण करायचा आहे. कारण आपण कोणती चूक केली तर आपल्याला ते फार महागात पडणार आहे. पण मी आपल्या कार्यकर्त्याला हमी देतो, आम्ही 25 वर्ष मुंबईत काम केलेलं आहे. उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर, ठाणे, पनवेल, मी खूप नेते बघितलेले आहेत. त्यांचा दर्जा जर विचार केला तर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. माझ्या एका सभेमध्ये किती लेवलचे, किती मोठे नेते कामकाजाला राहायचे. हा पाठीशी प्रदीर्घ असा अनुभव आहे. आणि आपले नेते कोण आहेत? या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे आहेत. त्यांचा उठाव, त्यांचं समाजाप्रती असलेलं बांधिलकी, आया बहिणीच्या प्रती असलेली त्यांची श्रद्धा, गोरगरिबाबद्दल असलेली त्यांची कळवळ आणि त्यांची काम करण्याची जिद्द, ही तर प्रेरणा घेऊन आपण इथं आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या नेत्याला कुठं गालबोट लागणार नाहीये.
मला खात्री आहे एकालाही कोणा केसाला हात कोणी लावला तर त्याचं कोणी सहन करणार नाही. आता बार बार ह्या भीतीची गोष्टी तुम्ही सोडून द्या. एखादं परिवर्तन व्हायचं असेल, एखादी भाकर भाजायची असेल, त्याला थोडं इस्तू लावावंच लागतं. थोडं जाळ होतं, ते गरम होतं. त्या उभाचा आनंद घ्या, त्या मस्तीचा आनंद घ्या. पण आपण होऊन कुणालाही माझी हात जोडून विनंती आहे, आपण सगळ्यांचा आदर करा. कारण लोकशाहीमध्ये फार निवडणुका तात्पुरत्या आहेत. प्रत्येकाचं एकच ब्रीद आहे, विकास, समाज विकास. त्यामुळे आपण कुणाचा द्वेष करण्याची गरजच नाही आहे. जे आत्तापर्यंत गोष्टी झाले नाही आहेत, तुम्हाला श्वास घ्यायला संधी मिळाली नाही आहे, तुमच्यावर अन्याय झालेला आहे, या तर बाबी दूर करण्यासाठी आम्ही सगळे मंडळी आहोत. त्यामुळं आपण विकास हाच आपला मूलभूत हेतू आहे. तो विकास शेतीचा असेल, रस्त्यांचा असेल, शाळेंचा असेल, आरोग्यांचा असेल, रोजगारांचा असेल, व्यापाऱ्यांचा असेल, शेतमजुराचा असेल, तो विकास समाजाचा असेल, माझ्या आया बहिणीचा असेल आणि बांधवांचा असेल, युवकाचा असेल. याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. या निवडणुका पुरतं आपल्याला काम नाही करायचं आहे. तर माझं सगळ्यांना जाहीर आव्हान आहे, आम्ही एक यादी केली होती आणि त्याची जबाबदारी आम्ही निश्चित केली होती. मुंडे साहेब, मला बालाजी पाटील खतगावकरला तुम्ही काय जबाबदारी घेता ह्या मेळाव्याला? आम्ही एक 50 लोक बसलो होतो. मी सांगितलं महिलांना जमा करण्याची जबाबदारी मी घेतो. मी ह्या मेळाव्याला एक कार्यकर्ता म्हणून 5000 महिला उपस्थित करण्याची मी एकटा जबाबदारी घेतलेला आहे. नारायण गायकवाड यांनी सांगितलं शिवराज पाटील मसलगेकर आम्ही मिळून 2,500 ते 2,000 लोक आम्ही या मेळाव्याला आणतो. त्या ठिकाणी आम्ही यादी केली. शंकररावजी पाटील लुटे, अशोकरावजी पाटील रावीकर, शिवाजी मुद्देवाड, सचिनजी निंदकवाले, शिवाजी पाटील शिरूरकर, सचिन इंगोले, पंकज गायकवाड, प्रभाकर तांदळीकर, बालाजी पाटील कपनूरकर, शंकर पाटील जांभळीकर, काशीद पाटील हक्के, मारुती पाटील आमनार, विकास पाटील ताटे, संभाजी पाटील नेवळी, रावसाहेब पाटील माकणे, मारुती पंढरे, जगन्नाथ कामजे, हनुमंतराव मामा वाडीकर, प्रदीप घोडके, आमचा युवा प्रमुख बाराळीमधून खूप चांगलं काम करतो, उद्धव पाटील पाळेकर, पप्पू पाटील पाळेकर, प्रकाश गुज्जलवार, मुख्तार शेख, सादिक तांबोळी, साहेबराव चांडोळकर, गणेश पाटील केरूर, गोपाळ पाटील राजूरकर, विवेक पाटील चोंडीकर, पंढरीनाथ पाटील चांडोळकर, गणपतराव चव्हाण, गजानन पत्की सांगवी, ज्ञानेश्वर बिरादार वडगाव, ज्ञानेश्वर सुडके येवती. एक ठराविक मी 25 नावं केलेले आहेत. पण इथं बसलेले माझा प्रत्येक शिवसैनिक आणि इथं बसलेला माझा प्रेमी 10 लोक जरी आणले तर तिथं जागा अपुरी पडेल. आणि मला खात्री आहे आजच्या विचार मंथनाने श्रावणजी, चापेकर साहेब, गोपालराव पाटील, मला खात्री आहे की उद्याचा मेळावा, आमचे खतगावचे पाटील, उद्याचा मेळावा अभूतपूर्व होईल मुखेडमध्ये. आणि तो खरंच शिवसेनेचा शक्ती प्रदर्शन असेल. ऑलरेडी आपण शक्ती प्रदर्शन 5 दिवसामध्ये मुंबईला केलं. मला खूप आनंद झाला. अशीच आपण चर्चा केली. अशोक पाटील रावीकर आणि त्यांचे सहकारी आणि जिल्ह्यातले 200 ग्रामपंचायत सरपंच हक्के पाटील आहेत. खूप मोठा समुदाय जमा झाला. म्हणे साहेब आम्हाला शिवसेनेत प्रवेश करायचा आहे, आम्हाला मुख्यमंत्र्यांची वेळ द्या. 2 दिवसात नियोजन केलं. 3,500 शिवसैनिक मुंबईत जाऊन धडक दिली. हा मुखेडचा इतिहास आहे. यापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाला 1 वर्षापूर्वी अमोल पाटील राजूरकर, अशोक पाटलांचे चिरंजीव अशोक पाटील राजूरकर सभापती होते. आमचे त्यांचे घरचे जवळचे संबंध आहेत. 100 लोक
मार्केट कमिटीचे सदस्य, माजी सभापती, 47 सरपंच असे 100 लोकांनी प्रवेश केला. कोणती अट नाही. मुंडे साहेब, आता इथं गतवैभव याला वेळ नाही आहे. मी या तालुक्यामध्ये शंभूराजे देसाई मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक मेळावा केला. 10,000 लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला. अभूतपूर्व असा मेळावा झाला. तदनंतर मी 2 महिला मेळावे घेतले, मुक्रमाबाद आणि जाम. मित्र, सांगायला अभिमान आहे, जामला 3,500 महिला होत्या, मुक्रमाबादला 2,500 महिला होत्या. कुरवळ्याला आम्ही 2 कीर्तनाचे कार्यक्रम घेतले. कुरवळ्याला पहिल्या कार्यक्रमात 3,000 लोक होते आणि दुसऱ्या कार्यक्रमामध्ये 5,000 पेक्षा जास्त लोक होते. मी धोंडीराम पाटील आहेत, बाराळीला कीर्तनाचा कार्यक्रम घेतला. 2,500 लोक त्यांनी जमा केले एका दिवसात. म्हणजे हा लोकांचा प्रतिसाद आहे. मित्रो, शिवाजी मुद्देवाड, बजरंग कल्याणी यांच्या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही गणरायाचा कार्यक्रम घेतला. 15,000 लोकांपेक्षा जास्त या ठिकाणी लोक आलेले आहेत. ही संतांची भूमी आहे. इथं लढायचं असेल तर समोरासमोर येऊन लढावं. फालतू कोणी वात्रट पोस्ट टाकत असतील. एकाही कार्यक्रमाला गौतमी पाटील आलेले नाहीये, पण काही शहाणे महाभाग गौतमी पाटलाचा फोटो देऊन, माझा फोटो देऊन छबी खराब करायचा प्रयत्न करतात. माझ्या आया बहिणी आहेत, अशा माणसाला घराच्या बाहेर पडू दिलं नाही पाहिजे. गौतमी पाटील दाखव, बालाजी पाटील खतगावकर दाखव, असा कुठला कार्यक्रम झाला. असं वात्रटपणा जनताच त्याला न्याय देईल. आपल्याला त्याला काही करायचं नाही आहे. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली ना, असं दुष्ट कृत्य मनात यायला लागतं. परमेश्वरच त्याला तसे मार्ग देत जातो. आपण त्याच्यामध्ये पडायचं नाहीये. कुणाला आपण एक शब्दाने वात्रटे एक कॉमेंट करायचं नाहीये. माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, ही लढाई आपण प्रेमाने लढायची आहे. आपला कोणीही विरोधक नाहीये. आपण आपले प्रतिस्पर्धक आहोत. आपला पूर्ण शिवसैनिकांनी, आमचे प्रेमी, आमचे सहयोगी, आपण काल काय होतो, आज आपली काय ताकद वाढली आणि उद्या आपल्याला अजून काय करायची आहे, ही स्पर्धा करायचं आहे, हे परिवर्तन करायचं आहे. तर ह्या आपल्या तुफानाच्या पुढे सगळे साफ होणार आहे. तर हा जोश आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे, हिंदू हृदय सम्राट, ते नेहमी सांगायचे, महाराष्ट्राचं गतवैभव निर्माण करायचं असेल, राजकारण कमी केलं पाहिजे आणि समाजकारण जास्त केलं पाहिजे. माझा सामान्य जे कुटुंब आहे, आया बहिणी आहेत, माझा बांधव आहे, त्याला कसं प्रवाहात आणता येतो, त्याला कसं त्याचा हक्क देता येतो, जास्तीत जास्त कॉलेज इथं कसे येतील, जास्तीत जास्त विकास कामं कसे येतील आणि सामान्य माणसाला नेतृत्व कसं भेटेल. हा बालाजी पाटील आजच्या विधानसभेसाठी जे 24 तास फिरतो, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी, तुमच्यासाठी, आपण इथं बसलेल्यासाठी, मग ते ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, मार्केट कमिटी असेल, नगरपालिका असेल, आम्ही रक्त आटू, पाणी करू, कार्यकर्त्याला पुढे आणण्यासाठी आम्ही जीव की प्राण करू. मी शब्द देतो आपल्याला, याच्यापेक्षा 10 पट काम करू आम्ही आणि प्रत्येकाला राज्य शासनाचा हक्क त्यांच्या दारात देऊ. माझे जुने शिवसैनिक आहेत, 50-50 वर्ष त्यांनी आपलं आयुष्य घालवलेलं आहे, त्यांच्या पदरी काही आलेलं नाही आहे. तर आपल्याला त्यांचा विचार करावा लागेल. मुंबई पुण्यामध्ये एक सामान्य कुटुंबाचा जर कोणी आजारी पडला तर 100 शिवसैनिक जमा होतात. सगळ्या प्रकारची सेवा केली जाते. ते वातावरण आपल्याला इथं करायचं आहे. गरजू असेल, ॲडमिशन असतील, मेडिकल मदत असेल, विविध स्तरावर आपल्याला काम करायचं, आपल्याला भाईचारा म्हणून काम करायचं आहे आणि एक चांगलं पवित्र वातावरण आपल्याला इथं करायचं आहे. निवडणुका संपल्या पार्टी राजकारण आपण सोडून देऊन समाजकारणच हे आपलं कामकाज राहील अशी मी हमी देतो. मित्र, जास्त वेळ झाला, काही नियोजनाच्या बाबी झाल्या,
काही मार्गदर्शनाच्या बाबी झाल्या तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, देवीच्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने आपल्या अनुयायीसह, आपल्या मित्रासह, आपल्या गावातल्या प्रमुखासह या कार्यक्रमाला यावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ठीक आहे, काही चिंता करायची गरज नाही आहे, हे बोलायची गरज नाही आहे. खरं तर बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं आहे, शिवसेना म्हणजे सगळ्यासाठी खुलं दरबार आहे. शिवसेनेत जो आला तो माझा, तो भाऊ, तो रक्ताचा भाऊ, असं ब्रीद आहे. आपण कुणाबद्दल कमेंट करणार नाही, कुणाबद्दल एक शब्द वाईट बोलणार नाही, कारण आपली ती संस्कृती नाही आहे. मला माझ्या एका मित्राने माझ्याबद्दल पोस्ट दाखवली, काही फरक पडत नाही आहे. मी इथल्या प्रेसला, इथल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला देव मानतो. मला माहिती आहे या परिवर्तनाच्या लढाईमध्ये ही प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया माझ्या पाठीशी आहे. मला त्याचा आदर आहे. कुठली लढाई एकट्याने होत नाही आहे, ते सामूहिक शक्तीने होते. आणि आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने 3 तास या ठिकाणी बसलात आणि आपलं जे मन आहे अजूनही प्रसन्न आहे, कोणी नाराज नाही आहे. एवढ्या वेळात सुद्धा एवढ्या मान्यवरांचे आपण विचार ऐकलात. मित्र, आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिसराचा काहीतरी आपल्याला कायापालट करायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, एवढी मी आपल्याला हमी देतो. 23चा मेळावा आपण सामूहिकरित्या सक्सेस करणार म्हणून हात वर करा सगळ्यांनी. सगळ्यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.